नहीं पीते छोटे बच्चे चाय, ये बच्चे पास्ता खाते, चाय नहीं पीते। हां, एकच मिनिट थांब. काय चाललंय तुझं? त्या काम कर जा. जाओ. आणि ताई आता मसाला भात बनवते आणि कुकरमध्ये जिरं घातलंय. हां, म्हणजे तेल घालून जिरं घातलंय. तर थोडासा कढीपत्ता घालायचा. त्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता घातलाय. ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यामध्ये काय झालं, त्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. क्या चल रहा है? आणि त्यात थोडा कांदा घातलाय. कांदा थोडा नाही, बराच घातलाय आणि मिक्स करायचं. ताई चार्जिंगला आहे बघ. हे काय घेतेस? ए काय चाललंय तुमचं? ए मस्ती क्या कर रहे हो? कुकी चाय नहीं पीते छोटे बच्चे? नहीं. चलो चलो. चाय गिर जाएगी. आणि आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय घरी. ए थांब. काय? थोडासा टाइट होतो. नहीं अभी. गाँव कौन रहता है? गाँव में किसके घर जा रहे हो? नानी के घर, क्या? दादा के घर, किसके घर? दादा के घर. दादा के घर जाना है ना. हा गिटार तुझे काय जाना है? मला दोघींकडे राहायचं. कोण दोघी? तुझ्या घरी. अगं आत्ता कुठे चाललोय आपण? आता आम्ही नानी आणि डॅडच्या घरी जात आहे. डॅडा नाही, तू काय बोलते? हां, तो तर नानाच्या घरी जायचं. आणि आणि ट्विनिंग केलंय ना तुम्ही? वा वा. हे बघा ट्विनिंग. आणि हिने बघा पायात काय केलं. टॅटू. हां. हे काय आहे कुकी? अरे देवा, हे बघा हिने ना पेनाने इतकं पायावरती डिझाइन काढली आहे. ऐसे नहीं करते कुकी. कुकी क्या कुकी? गिटारी वाली. हाँ. मी हाय. ए दादा का फोटो. ये क्या लाई? डॅडा. हाँ. काय? ए चलो जल्दी जल्दी जाना है. लाडू खूप शैतान आहे. त्याचं नाव आहे लाडू. हे आणले मी गुजरातला राणीसाठी प्लाझो आणि टी शर्ट. काय आहे हे? प्लाझो आणि टी शर्ट राणीसाठी. अरे वा, थँक्यू थँक्यू. एक ग्रीन कलरचे आणि एक ब्लू कलरचे. स्वप्नीलसाठी नाही काय काय? स्वप्नील भाऊंचा साईज मला माहित नव्हतं म्हणून त्यांच्यासाठी नाही आणलं. त्यांच्यासाठी मी गुजरातवरून आले ना की आणणार. ए ओ स्वप्नील. चलो तो मेरी शॉपिंग तो हो गई मे महीने की. आणि आता आम्ही चाललोय गावी. तर आता कॅब बुक केली आहे आणि आम्ही एस टी स्टँडला चाललोय.
आणि मी आणि स्वप्नील आम्ही दोघेजण स्कूटीने जाणार आहोत, कारण आता फायनली आम्ही स्कूटी नेतोय घरी, म्हणजे महाडला मम्मीकडे. तिथे ताईला स्कूटी शिकायची आहे आणि माझ्या सुषमा ताईला पण स्कूटी शिकायची आहे, त्याच्यामुळे स्कूटी आम्ही आता घरी नेतोय. मग आम्ही चाललोय आता एसटी स्टँडला आणि तिथून मग बेबी ताई, पिल्लू आणि ही बघा ही कुकी पुढे बसली आहे. हाय करो. हाय. हां, तर कुकीला आम्ही एसटी मध्ये बसू आणि मग तिकडून आम्ही स्कूटीने जाऊ महाडला. सो आता आम्ही महाडला चाललोय आणि भेटूया मग आमचा प्रवास कसा होतोय. पेप्टवरती जाणार आहोत आम्ही दोघे पण. सो बघूयात किती वेळा आम्हाला थांबायला. दोघ जण गप्पू गप्पू आहेत. हा, पण आम्ही दोघे पण असे गब्बू गब्बू असलो तरी पण येताना आम्ही व्यवस्थित आणि मस्त आलेलो, एवढ्या छोट्याशा स्कूटीवरती पण महाडवरून पनवेलला. सो आय होप की आजचा प्रवास पण तसाच खूप चांगला जाऊ देत आमचा. आणि भेटूयात आता, प्रवास कसा असेल ते तुम्हाला दाखवते आणि मग फायनली महाडला भेटूयात. आणि महाडची अशी गंमत की महाडला लाईट गेली आहे कालच्या पावसामुळे आणि काल रात्रीपासून लाईट नाही आहे घरी आणि इन्व्हर्टर आहे पण तो पण डाऊन झाला आहे, त्याच्यामुळे आत्ता काहीच म्हणजे सोर्स नाही आहे लाईटचा. त्यामुळे बघूयात आता घरी गेल्यानंतर लाईट कधी येईल आणि आजची रात्र महाडची कशी असेल. आणि ताई हे बघा, हे लोक जाणार होते एस टीने, पण एस टीला इतकी गर्दी आहे ना की यांना आता आम्ही 4 व्हीलरने पाठवलं आहे आणि आता आम्ही निघू स्कूटीने. आणि एवढी गर्दी आहे की आम्ही विनावाहक पण सोडली आणि 4-5 बस सोडल्या, ज्या बोरिवली ते महाड किंवा बाकीच्या गाड्या होत्या त्या पण इतक्या भरल्यात ना की उभं राहायला पण जागा नव्हती. त्याच्यामुळे फायनली हे लोक बसलेत आता 4 व्हीलरमध्ये आणि मग प्रायव्हेट करून जाणार. बाय बाय. मिलना अभी घर जाके बोलो, मिलते घर जाके, घर पहुंच के त्रास नका देऊ मम्मीला आता जाताना, नाही तर इकडे धावाल तिकडे धावाल. फटकवीन आल्यावर नाही तू तिकडे. ये क्या है, ये दिया है ना, ये क्या है? हाँ, चक्की पीस चक्की खाते हैं साथ बैठना, ठीक है? हाँ, मस्ती नहीं करनी है. चलो. आम्ही पेन सोडलेला आहे, भरपूर टाइम झाला पेन सोडून, पण ॲक्च्युली मध्ये आम्हाला वेळ लागला घरात निघायला, त्याच्यामुळे आम्ही थोडे लेट झालेलो आहे. घरातून आम्ही व्यवस्थित निघालो, बऱ्यापैकी व्यवस्थित निघालो, पण ताईला लेट झालं म्हणजे बस भेटायला, त्याच्यामुळे मग आम्हाला यायला लेट झालं. म्हणजे आम्ही 7 वाजता पुढे बघून आणि ताईच्या बसला लेट झालं ना, त्याच्यामुळे मग आम्हाला लेट झालं आणि आम्ही 7 वाजता घरातून निघालो. म्हणून आता आम्हाला एवढं लेट झालंय. आणि बराच वेळ स्वप्नीलच चालवत होता, म्हणजे पेन पण सोडलं, स्वप्नील चालवत होता आणि त्याला स्कूटी चालवण्याची सवय नाही, त्याला बाईक चालवायची सवय आहे. त्याच्यामुळे मग तो म्हणाला की थोडा वेळ तू घे म्हणून. सो मी आता घेतली आहे स्कूटी आणि मस्त वाटते रात्रीचं पण स्कूटी चालवायला. मी रात्रीची पहिल्यांदा इतक्या लांब जाताना मी स्कूटी चालवते, पण ऑफकोर्स छानच वाटतंय. सो आता आमची जर्नी आता किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. अप्रॉक्सिमेटली 11 ते 11:30च्या दरम्यान पोहोचू, पण त्याच्या आधी पोहोचलो तर बरं होईल. सो चलो.